सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। सौ लता धनराज DB म्हात्रे या शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने वावंजे जिल्हा परिषदेसाठी अधिकृत उमेदवार माजी आदर्श सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते DB म्हात्रे यांच्या समाजसेवेचा मोठा फायदा त्यांच्या पत्नी सौ लता धनराज म्हात्रे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत होणार। भाई DB म्हात्रे हे त्यांच्या दिलदार आणि जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या व्यक्तिमत्वामुळे ओळखले जातात। भाई DB म्हात्रे हे वावंजे गावातील एक प्रतिष्ठित विकासाभिमुख म्हणून ओळखले जातात। गावाच्या विकासासाठी त्यांनी मोठे निर्णय घेतले। प्रत्येक पतीच्या यशामागे त्यांच्या पत्नीचा हात असतो। तसेच DB म्हात्रे यांच्या यशामागे त्यांची पत्नी सौ लता धनराज म्हात्रे यांचा हात असून त्या आता वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। DB म्हात्रे यांच्या रक्तातच समाजसेवेचा वरत विणले आहे। समाजसेवेचा वसा घेतलेले DB म्हात्रे यांना राजकारणात रस नव्हता। राजकारणाशिवाय जनतेची सेवा करता येते हे त्यांनी परिसरातील जनतेला दाखवून दिले आहे। गावातील काही राजकीय व्यक्ती त्यांची मक्तेदारी संपवण्यासाठी ग्रामस्थांनी त्यांना सरपंचपदी निवडणूक लढवण्यासाठी याची गळ घातली। तुमची गावाला गरज आहे मग राजकारणापासून अलिप्त असलेल्या DB म्हात्रे यांनी वावंजे ग्रामस्थांच्या सरपंचपदी निवडणूक लढवली आणि ते मोठ्या विजयाने निवडून आले। ते सलग 3 वेळा सरपंच म्हणून पद स्वीकारत आहेत। DB म्हात्रे वावंजे ग्रामपंचायत सरपंच म्हणून विराजमान होण्यापूर्वी त्यांनी परिसरातील जनतेची सेवा केलेली आहे। त्यांच्या प्रयत्नातून येथे अनेक योजना राबवण्यात आलेल्या आहेत। मताचा संघ एक नंबरचा संघ आहे। याच्यामध्ये आपण पाहतो हा जो आहे शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि याच्यामध्ये आज जवळजवळ 7 ते 8 वर्ष या प्रलंबित होत्या त्या निवडणुका आज लागलेल्या आहेत। येत्या 5 तारखेला इलेक्शन आहेत आणि 5 तारखेच्या इलेक्शनमध्ये सौ लता धनराज म्हात्रे आणि बालू वारा हे 2 आपले उमेदवार या रिंगणात उतरवले आहेत। खऱ्या अर्थाने या भागामध्ये जो विलंब झाला म्हणजे जो उशीर झालेला आहे त्या उशीर झाल्या कारणानं या भागाचा विकास जो आहे खऱ्या अर्थाने विकास रखडलेला आहे। कारण की कसं असतं त्या अधिकाऱ्यांच्या हातात गेल्यावर ते विकास या भागात होईल अशी शाश्वती नाही आहे आणि खऱ्या अर्थानं आज आम्ही इलेक्शन लागल्यापासून त्या ग्रामीण भागामध्ये फिरतो। त्या ग्रामीण भागांच्या लोकांचा आम्हाला कौल आहे आणि येणाऱ्या 5 तारखेच्या इलेक्शनमध्ये आम्हाला ग्रामीण भागाच्या मतदारसंघामधून बहुसंख्य उमेदवार आमच्या जे आहेत त्यांना मतदार देऊन विजय करतील अशी मला खात्री आहे। धनशक्ती आणि जनशक्ती आपण बघता आज आमच्या मागे जनशक्ती आहे। ज्यांच्याकडे धन आहे ते धनाचा वापर करतील। ते धनाचा वापर करून सुद्धा त्यांना काय एवढा आम्हाला फरक नाही पडणार। लोक त्यांच्या बरोबर नाही आहेत। 15 वर्षामध्ये ग्रामपंचायत वावंजे इथे मी सरपंच म्हणून कारभार पाहिला। माझ्या त्या ग्रामपंचायतीचा जो विकास कामं केली त्या विकास कामाच्या अनुषंगानं आमदार बाळराम पाटील साहेब तसेच आमचे सभापती काशीनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला हे तिकीट देऊ केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की हा भाग तो मतदारसंघ आमचा आहे हे मतदार आमच्याबरोबर उभे राहतील आणि आम्हालाच निवडून देतील। आता आपण सातत्याने बघतो नयनाचा विषय असेल, होणारी आपला वसई विरार रस्त्याचा विषय असेल, या सगळ्या गोष्टींसाठी शेतकरी कामगार पक्ष हा लढा देतो, रस्त्यावर उतरतो। आता BJPचं मी तुम्हाला सांगतो, BJP हे ग्रामीण भागामध्ये लक्ष देत नाही। कुठल्या प्रकारचे जे आपले प्रकल्प येतात त्या प्रकल्पांना त्यांचं सहकार्य असतं, त्यांचं मिलजुला असतं। आता मी तुम्हाला सांगेल इथले जे उमेदवार आहेत त्यांचं आणि आपले राहुल मुंडके साहेब यांचे घनिष्ठ संबंध होते। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी चिंद्रण, कानपोली आणि महालुंगी या भागातल्या जमिनी ज्या MIDCने घेतल्या त्या MIDCला 4.5 लाखाचा भाव शेतकऱ्यांना दिलेला आहे आणि तीच जमीन अदानीच्या घसामध्ये या लोकांनी 16.5 लाख रुपयांनी घातलेली आहे। मग सांगा तुम्ही जर यांना विकासच करायचा होता तर शेतकऱ्यांचा विकास करायचा होता, यांनी अदानीचा विकास केलेला आहे। येणारी स्पष्ट आहेत ना, तुम्हाला सांगतो ना, ग्रामीण भागामध्ये जो विकास खंडवलेला आहे याच लोकांनी। तुम्ही आजपर्यंत बघता आम्ही गेल्या सातत्याने 30-40 वर्ष या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना जेवढी पण कामे जी आलेली आहेत ग्रामीण भागामध्ये ती शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनच आलेली आहेत आणि यानंतर पण जी कामं होणार आहेत ती शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून होणार आहेत। आम्ही महाविकास आघाडी म्हणून जे लढतोय, आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना आम्हाला नक्कीच विजय भेटेल असं आम्ही सांगतो। वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघ हा सातत्यानं
शेतकरी कामगार पक्ष आणि आघाडीचा बालेकिल्ला राहिलेला आहे। या मतदारसंघातनं माझे आमदार बालाराम पाटील साहेब, आताचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे। गेल्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्हा परिषदेचं नेतृत्व करण्याची संधी या मतदारसंघाला मिळालेली आहे आणि सातत्यानं 15 वर्षे मी पनवेल पंचायत समितीचा सभापती म्हणून याच मतदारसंघाच्या माध्यमातून काम करतो आहे। विरोधकांनी कितीही जरी वल्गण्या केल्या तरी या ठिकाणी धनशक्तीचा विजय होणार नाही। या ठिकाणी पायाभूत सुविधा ज्यांनी पुरवल्या त्याच मतदारांशी निगडीत आमचं काम असल्यामुळं आम्हाला या ठिकाणी कोणी हरवू शकत नाही असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो। या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी लता धनराज म्हात्रे आणि पंचायत समिती चिंधरणगणामधून बालू वारा आणि माझ्या वावंजे पंचायत समितीतनं माझे वारस म्हणून पराग गोपी यांना आम्ही उमेदवारी देऊ केलेली आहे। अतिशय पक्षाशी निष्ठावंत असे कार्यकर्ते असल्याकारणानं आम्ही पक्षाचा एक पाईक म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे। मला निश्चित विश्वास वाटते की त्यांना जी संधी मिळेल त्या संधीचं सोनं ते निश्चित करतील आणि आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी ते प्रयत्नशील असतील असा विश्वास या निमित्तानं मी करतो। खरं सांगायचं तर ग्रामीण भाग जो आहे, ग्रामीण भागाची आणि शेतकरी कामगार पक्ष असेल, आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, ह्या पक्षांची एक नाल जोडलेली आहे ग्रामीण भागाशी आणि ती नाल जी आहे ती मला वाटत नाही यांना तोडता येईल। याचं कारण असं का यांची जी फसवी धोरणं आहेत त्याची एक 2-3 उदाहरणं सांगतो तुम्हाला मी। विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ, त्याच्याशिवाय विमान उडणार नाही ही घोषणा इथल्या आमदारांनी केली होती, पण विमानही उडलं आणि त्यांची घोषणाही तशीच पाण्यात विरघळली। दुसरी गोष्ट, चिंधरणला जी MIDCसाठी जी जमीन दिली, जसं आता DB म्हात्रे साहेबांनी सांगितलं तेच, की ती जमीन तुम्ही शेतकऱ्यांकडून 4-4.5 लाखांनी घेताय आणि तिकडे 17-18 लाखाला तुम्ही अदानीला देताय, मग तुम्ही नक्की जनतेचे सेवक आहात की कोण आहात हा माझा प्रश्न आहे त्यांना। शिवाय उपोषणाला जे चिंधरणकर बसले होते त्यावेळेला ही लोक किती आली होती, त्यावेळेला आम्ही स्वतः तिथे जाऊन त्यांचं मनोधैर्य वाढवत होतो। का तर आपले स्थानिक कोणतरी उपोषणाला बसलेत आणि त्यांचं आपण मनोधैर्य वाढवलं पाहिजे आणि नक्कीच त्यांना न्याय मिळाला पाहिजे। तर हे जे सरकार, आत्ताचं जे सरकार आहे ते खरोखर निव्वळ थापा मारायचं काम करतं। दुसरी गोष्ट की आत्ता नैनाचा मागे जो प्रकल्प, नैनाच्या विषयी आपलं आंदोलन झालं, उपोषण, तिकडे उपोषण जे झालं तिकडे त्या उपोषणाला दोन्ही जे उरणचे आमदार असतील, आपले पनवेलचे आमदार असतील, त्यांची काय भाषा होती हे सर्व पत्रकारांना आणि सगळ्या जनतेला माहीत आहे। तर ह्या ज्या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करून नक्कीच आपण ह्या लोकांना निवडून दिलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट अशी की कामाचं जे असेल ग्रामीण भागातलं शेतकरी कामगार पक्ष अगदी आम्ही लहानपणापासून बघतोय, म्हणजे शिवसेना तर आम्ही तर आहोतच, पण शेतकरी कामगार पक्ष जो आहे तो खरोखर मुळापासून काम करतोय। प्रत्येक गोष्टीचा ग्राउंड लेवलला आपले ह्या असतील, बालाराम पाटील साहेब असतील, आमदार साहेब काशीनाथ पाटील साहेब असतील, DB म्हात्रे असतील, तर हे लोक खरोखर अगदी ग्राउंड लेवल, आमचे मच्छिंद्र पाटील असतील, ग्राउंड लेवलला जाऊन काम करतात आणि हे काम करण्याची धमक यांच्या कोणाच्यातच नाही। आणि मूळ मुद्दा कसा आहे माहिती आहे का, तुम्ही ज्या वेळेला सोशल वर्क करताय तर तो तुमच्या मुळात रक्तात असला पाहिजे। BJP भाजपचं काय राजकारण आहे आता किती वर्ष झाले का निवडणुका रखडल्या होत्या, त्यांना अंदाज येत नव्हता का आपण जिंकू की नाही जिंकू। शेवटी आता कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्यांनी ह्या निवडणुका लावल्या, त्याशिवाय त्यांनी निवडणुका लावल्या नव्हत्या। मग तुमचा विकास होईल कसा, जसं DB म्हात्रेंनी सांगितलं की अधिकाऱ्यांना जर खालून प्रेशरच नसेल कोणाचं तर अधिकारी तुमची कशी कामं करणार, तुमच्याकडे कशी कामं येणार। तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जनता सुज्ञ आणि मी स्वतः एक सुशिक्षित जबाबदार नागरिक म्हणून मी सांगतो, यांना तोंडावर सांगतो मी का जर तुम्ही चांगली नाही कामं केली तर आम्ही तुम्हालाही सपोर्ट करणार नाही, हे सुशिक्षित नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगतो। सर्वसामान्य मतदारांना मी हेच आता तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्यात ह्याच गोष्टी आम्ही घेऊन लोकांसमोर जाणार आणि लोकांना आवाहन करणार की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उतरून मतदान करा आणि भारतीय जनता पार्टीला आपण आपली जागा दाखवून देऊया, एवढं मी आवाहन करेन। दुसरी गोष्ट अशी की खरं सांगायचं तर कोणतीही गोष्ट आहे ना, मी जसा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, निष्ठावंत कार्यकर्ता, म्हणजे आम्हाला किती प्रलोभनं आली तरी आम्ही बदलणार नाही, शेवटपर्यंत मरेपर्यंत आम्ही मातोश्रीच्या ठाकरेंसोबत एकनिष्ठच राहणार, ते सत्ता असो किंवा नसो। तसंच शेतकरी कामगार पक्षाचंही तसंच आहे, जे कार्यकर्ते आहेत हे ग्रामीण भागात आहे ना ह्यांच्या ब्लडमध्ये घुसलेलं आहे,
जनतेच्या ह्यांचं बाकीचं जे आहे ते तकलादू आहे, तकलादू पक्ष आहे. म्हणजे उद्या हे कुठे अजून उड्या मारतील याचं काही आपल्याला शाश्वती देता येत नाही. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सर्व जनतेला आवाहन करतो की आपल्या खटारा या निशाणीवर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपल्या भागाचा विकास करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.